नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला आहे, अशा सर्वच लाडक्या बहिणी पात्र आहेत, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते आले होते पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। ई-KYCचा यामध्ये काहीही संबंध नाही। ई-KYC केली असेल तरी देखील तुम्हाला लाभ येणार आहे, ई-KYC केली नसेल तरी देखील तुम्हाला सध्या ऑक्टोबरचा जो हप्ता पुढील महिन्यामध्ये जमा होणार आहे यापर्यंत तरी ई-KYCची गरज लागणार नाही। मात्र नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता ज्यावेळी डिसेंबरमध्ये वितरित होईल तेव्हा मात्र ई-KYC कंपल्सरी करणे बंधनकारक आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना बोनस स्वरूपात मिळणार। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि लाडक्या बहिणींना देखील एक उत्कंठा लागलेली आहे की दिवाळीचा सप्टेंबरचा हप्ता आम्हाला मिळाला आणि लगेचच आम्हाला बोनस मिळणार का। तर अशा प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती येत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेलाच आहे, परंतु ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून शासनाची तशी तरी तयारी झाली नाही आहे किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील तर यांनी देखील अजून कोणतीच घोषणा केलेली नाही आणि शासन देखील अजून दिवाळी बोनस असेल किंवा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असेल तर वितरित करण्यासंदर्भातली तयारी त्यांच्याकडून दिसत नाही। जर तयारी होत असेल तर मंत्री आदित्य तटकरे यांनी यापूर्वी तशी घोषणा केली असती। त्यामुळे लक्षात घ्या, साधारणतः आता जो ऑक्टोबर महिना आहे तर ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत GR प्रसिद्ध होईल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ते वितरणाची पहिल्या 2 आठवड्यांमध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता जमा केलेला आहे तोच दिवाळी बोनसच्या स्वरूपात लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे। दिवाळी सणापूर्वी सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता देण्यात आलेला आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत जून, जुलै, ऑगस्ट तर ह्या महिन्याचे हप्ते पेंडिंग आहेत आणि चालू महिन्याचा हप्ता आम्हाला मिळालेला आहे। मग अशा लाडक्या बहिणींना देखील या महिन्यात तुर्तास जे उर्वरित हप्ते आहेत ते येणार नाही आहेत। अपेक्षित धरूया की पुढील महिन्यामध्ये या संदर्भातली घोषणा होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अतिरिक्त जे मागे थकीत हप्ते आहेत ते देखील दिले जाणार आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-KYC करायची आहे। नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ई-KYCची मुदत देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे ही आत्ताची ही सद्यस्थिती सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। जर तुमचा हप्ता आला नसेल तर काही कारणानिमित्त रद्द होऊ शकतो, कारण का DBT आता बंद झालेली आहे। जर वितरण सुरू झालं तर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।